गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता आपण बघा ई-व्ही-एस एन-सी-आर-टी ते पण प्रश्न त्याच्यामध्ये होणार आणि जे अध्यापन शास्त्र आहे, त्या अध्यापन शास्त्राचे प्रश्न पण काय आहेत, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला एक मॉडर्न क्वेशन पेपर सेट केली जाते, त्याच पद्धतीने मॉडर्न क्वेशन पेपर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. ज्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल त्यांनी व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. YouTubeला सेटिंग असते. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि कंटिन्यू अभ्यास सुरू करा. बघा, आता अजून पण असे काही विद्यार्थी तुमच्याकडे असतील आजूबाजूला, तर त्यांनी अजून सुद्धा बॅच जॉईनच केली नसेल. कारण काहींचं काय असेल का आमचा अभ्यास होत नाही किंवा काय होत नाही. आता या विद्यार्थ्यांसाठी आज दिवसभरासाठी रात्री 12 वाजेपर्यंत एक ऑफर आहे बघा. आजच बरं का 15 ऑगस्ट काय म्हणतोय 15 ऑगस्ट 2026 लक्षात ठेवा. एक ऑफर दिलेली आहे. पेपर 1 499, पेपर 2 499 आणि दोन्ही पेपर जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला 649 मध्ये 449 सॉरी 449 आणि पेपर 2 449 आणि दोन्ही पेपर 649 मध्ये तुम्हाला आज उपलब्ध आहे. त्यासाठी पीएससी अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्या काही अडचण असेल तर या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करा. रेकॉर्ड आणि लाईव्ह बॅच तुम्हाला उपलब्ध होईल. त्यामध्ये नोट्स वगैरे म्हणजे इकडे तिकडे बघण्यापेक्षा आता शेवटच्या दिवसामध्ये एकदम कमी फी मध्ये 15 दिवसामध्ये सुद्धा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. चालेल. आता वेळ न घेता प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा, पहिला प्रश्न. या प्रश्नांची तयारी करून ठेवा. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलंय का प्रत्येक विद्यार्थ्याने ज्यांचा पेपर 1 आहे, काय म्हणतोय ज्यांचा पेपर 1 आहे, जे आपला मोबाईल असतो त्याचा होम स्क्रीनवर नकाशा मी लावायला लावलेला होता. काय करायचं? नकाशा प्रत्येकाने होम स्क्रीनवर लावा. का? कारण तुम्हाला माहिती आहे याचा काय फायदा होतो हे तर तुम्हाला आता कळणार आहे. होम स्क्रीनवर का लावा? तुम्हाला असे प्रश्न तुम्हाला 2 प्रश्न कुठे गेले नाही ई-व्ही-एस मध्ये असे प्रश्न. त्याच्यावर बघा. प्रश्न पहिला, भारत के पश्चिम तट पर बघा, भारत के पश्चिम तट पर अरब सागर से लगे 3 राज्य का समूह कौन सा है? बघा, म्हणजे भारत के पश्चिम तट तट पर अरब सागर से लगे म्हणजे कुठे अरबी समुद्र जे आहे त्याला लागून विचारले राज्य 3 राज्य का समूह विचारलाय. कुठल्या राज्याचा? 3 राज्यांचा समूह विचारलेला. कुठला समूह आहे? आता काय करायचं माहितीये का? जे निगेटिव्ह आहे ना ते पहिले बाहेर काढायचं. तुम्हाला आता बघा आंध्र प्रदेश येतंय का? येत नाही. बघा कलर थोडा म्हणजे चांगला घेतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते चांगलं दिसेल. बघा, येतं का आंध्र प्रदेश? तर अजिबात येत नाही. आंध्र अजिबात येत नाही, बाहेर झालं. हा, आता तुम्हाला माहितीये तामिळनाडू कुठे येतं? दक्षिण. आपल्याला काय विचारलंय? पश्चिम, बाहेर झालं. राजस्थान येतं का? अजिबात येत नाही. मी काहीच केलं नाही. म्हणजे अशा पद्धतीने निगेटिव्ह काढा. तुमचं उत्तर असेल गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा. कळालं? म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा पण तुम्हाला नकाशा माहित पाहिजे. नाहीतर सर आम्हाला नकाशा माहित नाही. 2 मार्क लिहून घ्या. तुम्ही मोबाईलच्या लॉक आपलं होम स्क्रीन जे असते त्याच्यावर ठेवा. कळालं? तुम्हाला अजून आता प्रश्न समजून देतो बघा. म्हणजे अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. लक्षात घ्या. अशाच पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला होता. भारताच्या पश्चिम तटावर असलेले समुद्र बघा काय आहे? गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ अशा पद्धतीने दिलेलं होतं. मग तुम्हाला ऑप्शन मध्ये काय दिलेलं होतं बघा. गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा. बरोबर आहे का नाही? मग हे बघा इथे तुम्हाला तेच दिलेलं होतं. काय आहे? कळालं? गुजरात, महाराष्ट्र, गोवा हेच आपण गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ म्हणजे अशा पद्धतीने अरबी समुद्राच्या पश्चिम म्हणजे पश्चिम तटावर असलेले समुद्र. कळालं? म्हणजे अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न 1 ते 2 प्रश्न तर विचारले जाणार. त्यामुळे अशा पद्धतीने काळजीपूर्वक लक्षात ठेवा. त्यासाठी नकाशा ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न आता खूप मुलं काय करायचे पूर्वी फक्त एनसीईआरटी वाचून घ्यायचे, फक्त वाचून घ्यायचे. पण आता त्याच एनसीईआरटीचा उपयोजनात्मक वापर केला जातो. तो कसा? आता मी तुम्हाला या प्रश्नामधून समजून देतो. कळालं? आता प्युअर एनसीईआरटी वर प्रश्न आहे बघा. हा प्रश्न पण प्युअर एनसीईआरटी वर आहे. फक्त त्याचं उपयोजन केलंय. कळालं? प्रश्न दुसरा, रोहन ने देखा कि उसकी माँ ने बाजार से लाए गए आमों से बघा मांबडी तांडरा म्हणजे काय? त्याला आम पापड आहे ना एक टॉपिक. आम पापड़ बनाया इस प्रकार में आम के गुड़े में शक्कर और गुड़ मिलाकर आम के गुड़े में गुड़े और शक्कर मिलाकर उसे 4 हफ्तों तक धूप में सुखाया गया
माने इसे सुकाने केले धूप का ही उपयोग क्यों किया? म्हणजे काय केलं, त्यामध्ये त्या आमच्या त्याच्यामध्ये शक्कर और गुड मिलाकर त्याला उन्हात वाळायला ठेवलं. तर का ठेवलं? अशा पद्धतीने धूप का उपयोग क्यों किया? का बरं केलं? असं विचारलंय. मग काय केलं? पहिला ऑप्शन काय म्हटलं बघा, धूप से आम का रंग और अधिक पीला हो जाए, म्हणजे आंब्याचा रंग पिवळा होण्यासाठी. तर अजिबात नाही. बी ऑप्शन म्हणताय धूप से आम के गुड़े और नमी पूरी तरह से खत्म हो जाते, बघा धूप से आम से गुड़े की नमी पूरी तरह से खत्म हो जाती है ताकि वो लंबे समय तक खराब ना हो. आपण पण बघा लोणचं बनवण्याच्या आधी काय करतो, ज्या कैऱ्या असतात थोडा ऊन दाखवतो का नाही? तर दाखवतो. पण त्याच पद्धतीने त्याची जी नमी असेल ती काय होईल, खतम हो जाते आणि त्याच्यामुळे काय होईल, लंबे समय तक खराब नाही हो ना हो, यासाठी काय केलं असेल, ऊन दाखवलं. आणि सी ऑप्शन म्हटलंय शक्कर और गुड़ को बिना धूप के आसानी से मिलाया नहीं जा सकता, याच्यासाठी का? तर अजिबात नाही. आणि डी ऑप्शन म्हटलंय धूप से आम पापड का स्वाद खट्टा हो जाता है, नाही. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला उपयोजन, ज्यांनी बी ऑप्शन दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यामुळे बारकाईने प्रश्न समजून घ्या. म्हणजे एनसीईआरटी तुम्हाला दिलेले ऍप मध्ये सर्व काही, तुम्हाला फक्त ते बघायचंय, नोट्स पण उपलब्ध आहे. प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसरा काळजीपूर्वक समजून घ्या. आपकी कक्षा में शिक्षक ने एक प्रयोग के दौरान उबले हुए चने और भीगे हुए चनों को 3 अलग-अलग कटोरी में रखा. बघा, म्हणजे तुमच्या वर्गात चने म्हणजे हरभरा. बरोबर आहे का? दौरान उबले हुए चने और भीगे हुए चने को 3 अलग-अलग म्हणजे काय? जे उकळलेले, भिगे हुए म्हणजे फक्त आपण भिगे कशाला म्हणतो? पाण्यात टाकून भिगे, आणि एक कोरडे ज्याला काहीच केलं नाही. अशा 3 कटोरी में रखा. एक कटोरी में चनों को पूरी तरह से पानी में डुबा दिया. बघा, एकाला काय केलं, पाणीमध्ये टाकून दिलं. दूसरे दूसरे में गीले कपड़े में लपट कर रखा और तीसरे को खाली छोड़ दिया. कुछ दिनों बाद केवल गीले कपड़े वाले चनों में ही अंकुर हुआ. इस प्रयोग से बच्चों को क्या सीखने को मिलेगा? म्हणजे त्या शिक्षकाने काय केलं, एकाला उबले हुए, आपल्याला माहिती आहे उबले होऊन तर म्हणजे काही होणारच नाही त्याच्यापासून. काहींना एकाला काय केलं, पाणीमध्ये टाकून दिलं, आणि एकाला काय केलं, पाण्यामध्ये टाकून कपडा गुंडाळतो बघा आपण, उसळ वगैरे करण्यासाठी ग्रामीण भागात करतात ते. तर हे मिला दिया. तर मग आता इथे तुम्हाला त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. मग आता काय झालं असेल, पहिलं म्हटलंय बीजों को अंकुरित होने के लिए केवळ पाणी की जरूरत होती. आता जर फक्त पाण्याची जरूरत असते का? हवा पण पाहिजे का नाही? म्हणून आपण फडकं बांधतो. म्हणजे हे ऑप्शन बाहेर झालं. बीजों को अंकुरित होने के लिए पानी और हवा म्हणजे ऑक्सीजन दोनों की समान रूप से जरूरत होती है. हे बरोबर आहे का नाही? तर बरोबर आहे. आणि सी ऑप्शन म्हणताय उबले हुए चने थंडी जगह रखने पर जल्दी अंकुरित होते. नाही रे बाबा, जे आपण उबले हुए आहेत ना, उकळत्या पाण्यात टाकलं ते कधीच होणार, अंकुरितच होणार नाही. हे तर बाहेर झालं. आणि डी ऑप्शन बिना हवा के बीज आसानी से उग सकते. अजिबात नाही, हवा नसेल तर बीज कसं काय उगेल? कळालं? म्हणजे डी ऑप्शन पण तुमचं बाहेर झालं. म्हणजे सगळ्यात बेस्ट काय, बी आहे. कारण अंकुरित होण्यासाठी पाणी आणि ऑक्सिजनची पण काय असते, गरज असते. म्हणून काय केलं, फडकं बांधलं जातं. कळालं? फडकं म्हणतो ना आपण, फडकं. त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा. प्रश्न चौथा काळजीपूर्वक बघा. घटपर्णी पौधा, स्पिचर प्लांट, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. काळजीपूर्वक समजून घ्या. घटपर्णी पौधा कीड़ों और छोटे जीवों का शिकार क्यों करता है? का बरं शिकार करतो घटपर्णी? मी तुम्हाला ऍपमध्ये सांगितलंय. पहिलं म्हटलंय क्योंकि उसे पानी की कमी होती. बघा, का बरं करतो? क्योंकि उसके पानी की कमी होती. पाण्याची कमी असते म्हणून तो शिकार करतो का? तर अजिबात नाही. बी ऑप्शन म्हटलंय क्योंकि जिस मिट्टी से वो उगता है वह नायट्रोजन की कमी होती. बघा, का शिकार करतो? का ज्या ठिकाणी उगतो त्या ठिकाणी काय असतं, नायट्रोजनची काय असते, कमी असते. कळालं? त्याच्यानंतर क्योंकि उसे धूप नहीं मिलती, तर अजिबात नाही. डी म्हणते क्योंकि वह प्रकाश संश्लेषण का भोजन खुद नहीं बना सकता. असं आहे का? तर अजिबात नाही. तर का करतो? सगळ्यात महत्वाचं, त्याला नायट्रोजनची कमी असते, त्यामुळे काय करतो, तो शिकार करतो. म्हणजे उंदीर असेल, जे पाकुळे असेल, जे पण त्याच्यावर बसतात त्यांचे काय करतो, तो शिकार करतो. म्हणजे ऑप्शन बी ज्यांनी निवडलंय ते अगदी बरोबर निवडलंय. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 5वा बघा. प्रश्न 5 काळजीपूर्वक समजून घ्या.
आता हा प्रश्न तुम्हाला म्हणजे 2-3 वेळा हा पेपर मध्ये प्रश्न विचारलाच गेलेला आहे. हा प्रश्न पेपर मध्ये 2-3 वेळा विचारला गेलेला आहे. बघा 2-3 वेळा विचारला गेला है। गोलकोंडा किले की दीवारों पर ऊंचे और गोल आकार के ब्रुज बनाए गए थे। इस ब्रुजों का बनाने का मुख्य उद्देश्य क्या था? आता ब्रुज माहिती आहे ना कशासाठी बनवले जातात? तर त्याचा मुख्य उद्देश क्या था असं विचारलंय. पहिलं म्हटलं सैनिक सैनिक के विश्राम करने के लिए सुंदर जगह, सैनिकाला झोपण्यासाठी विश्राम करण्याचा अजिबात नाही. हे ऑप्शन बाहेर झालं. ऊंची जगह से दूर तक देखने की किल्ले की सुरक्षा सगळ्यात बेस्ट असतं का ऊंची जे आहे त्यातून किल्ल्याचं निरीक्षण होतं. बरोबर आहे का नाही? किंवा जी किल्ल्यांची भिंत असते बुरुज काय काम करतात का ते भिंत आपण काय म्हणतो जोडून ठेवतात, जोडून ठेवण्यात त्यासाठी पण केलं जातं आणि निरीक्षण ठेवण्यासाठी पण केलं जातं. बारिश के पानी को इकट्ठा करने के लिए अजिबात नाही आणि राजा और राणियों की मनोरंजन के लिए मंच तयार करणं अजिबात नाही. सगळ्यात बेस्ट काय ऑप्शन आहे का ऊंची जगह से दूर देखकर म्हणजे आजूबाजूचं शत्रू निरीक्षण ठेवण्यासाठी केलं जातं. ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर असे प्रश्न उपचारात्मक येतात. काळजीपूर्वक बघा, प्रश्न वाचा, समजून घ्या. पाठांतर कोणी करू नका. आणि हेच प्रश्न तुम्हाला येतात. फक्त तुमची एनसीईआरटी प्युअर वाचलेली पाहिजे. बघा, एनसीईआरटी काय होतात, खूप विद्यार्थी कुठून पण नोट्स घेतात. एनसीईआरटी जी त्यांनी छापलेली केंद्राची तीच एनसीईआरटी इथे चालते, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न 6, जयश्री को अक्सर थकान महसूस होती है और उसका पढ़ाई में मन नहीं लगता. तुमचं पण काहींचं लागत नाही ना? बघा मग काय. पढ़ाई में मन नहीं लगता. डॉक्टर ने जांच के बाद बताया कि उसे खून की हिमोग्लोबिन कम हो गया है. तुमचं तर नाही, तुम्ही म्हणणार सर आमची तर बादली भरून जाईल रक्ताची. पण तिला झालंय बघा. पढ़ाई में कम हो गया है और उसे एनीमिया एनसीईआरटी की ईवीएस पुस्तक के अनुसार डॉक्टर ने उस जल्दी ठीक होने के लिए निम्नलिखित में से कौन सा खाद्य समूह खाने की सलाह दी होगी. म्हणजे तिला काय झालंय, एनिमिया झालेला आहे, खून की कमी आहे. मग आता त्या डॉक्टरने तिला काय खायला लावलं, सलाह दी, काय दिलं असेल? पहिला ऑप्शन दिले दूध अंडे और मांस. घरी जाऊन घेऊन ये 2 किलो खात बैस. चालेल का? तर अजिबात नाही. खून की कमी, चावल गेहूं चालणार नाही. गुड़ आवला और हरी पत्ती सब्जिया सगळ्यात महत्वाचं काय असेल का गुळ आवळा आणि हरी पत्तीच्या ज्या सब्ज्या असतात त्याच्यातून ते लोह वाढतं. कळालं? आणि निंबू अजून आजारी पडून जाईल याच्याने. कळालं? म्हणजे ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? मग तुम्हाला पण नाही ना असं सर आमचा पण अभ्यास होत नाही, मग जाऊन बघा डॉक्टरांकडे. कळालं? त्याच्यानंतर अभिकथन आणि कारण प्रश्नांची तयारी ठेवा. ईव्हीएस असेल, मराठी हिंदी असेल, इथे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. अभिकथन, पक्षी हवा में आसानी से उड़ सकते. बरोबर आहे ना? पक्षी हवामध्ये उडू शकतात. नाही सर आम्ही थोडं उडवतो त्याला पतंगवाणी, तर अजिबात नाही. बरोबर आहे अभिकथन. कारण म्हणतंय पक्षियों को लंबी पक्षियों की लंबी हड्डियां छिद्रयुक्त और खोखली होती है, जिनमें हवा की गुहाएं होती है जो शरीर को हलका बना देती है. बरोबर आहे. कारण पक्षी हवेमध्ये आसानीचे का उडतात का ज्या पद्धतीने आपण विमान बघतो बघा. विमान काय मध्ये पोकळ असतं. सोप्या भाषेत काय म्हणतो? पोकळ असतो. गुहाय होती म्हणजे पोकळ असतं. त्याच पद्धतीने पक्ष्यांची जी हाडं असतात ती त्याच पद्धतीने असतात, हलकी असतात. त्यामुळे ते हवेत उडू शकतात. म्हणजे कारण पक्षी हवेमध्ये का चांगल्या पद्धतीने उडू शकतात कारण त्यांचे जे जिनमें हवा की गुहाय होती म्हणजे ते भाग असतो हाडकांचा तो पोकळ असतो. त्यामुळे ते हलके असतात आणि ते वर उडू शकतात. अशा पद्धत म्हणजे एवर आर दोनों सही सही व्याख्या करताय. कारण पण बरोबर पाहिजे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 8 बघा. प्रश्न 8 काळजीपूर्वक समजून घ्या. राहुल ने अपने स्कूल के मैदान में बघा, राहुल आया था. राहुल ने अपने स्कूल के मैदान में एक पेड़ की सबसे ऊंची शाखा शाखा विशाखा नहीं शाखा शाखा पर घोंसला देखा. इस घोंसले में लोहे के तार और लकड़ी की सूखी टहनिया टहनिया भी थी. यह घोंसला किस पक्षी का होगा? बघा आता विशेषतः तुम्हाला माहित पाहिजे. त्याने काय केलं, एक पेड़ की सबसे शाखा, शाखा म्हणजे काय? फाटी. बघा आता तुम्हाला एक इथे प्रश्न असा येतो, समजा हे झाड आहे, हे झाड आहे आणि या झाडाची समजा एक फाटी असते. या फाटीवर काय करतो? घोसला आहे.
घोसला कोण बनवतो आता मग, आणि त्याच्यामध्ये काय आहे, सुकी टेनिया भीती और काय म्हटले, लोहे के तार भीती. लोहे के तार सगळ्यांना माहिती आहे काय आहे, कव्वा करतो. आता तुम्हाला एक प्रश्न असा फिरवला जातो, काळजीपूर्वक समजून घ्या, मी तुम्हाला सांगतो. इथे एक प्रश्न असा बनला जातो, एक म्हणजे आता हा जो कावळा असतो, कावळा काय करतो, कावळा जे झाड असतं बघा, जे झाड असतं त्या झाडाची जी फाटी असते, उंची फाटी, सगळ्यात काय म्हटलं, समजा इथे एक फाटी आहे, उंची फाटीवर काय करेल, त्याचा खोपा बनवेल. पण जे हा चील असतो, चील, चील असतं, हे काय करतं, सगळ्यात उंचवर बनवतो, झाडाच्या सगळ्यात उंच झाडावर बनवतो. पण हा जो कव्वा असतो तो काय करतो, जे पण झाड असेल त्या झाडाच्या उंच फाटीवर बनवतो. काय, घोसला दे का, काय म्हटलंय, एक सबसे ऊंची शाखा, शाखा म्हणजे काय, फाटी. कळालं, म्हणजे काय, कव्वा असतो लोहे के तार होते, हे सगळ्यांना माहित आहे. त्याच्यानंतर अभिकथन आणि कारण, प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. बघा, अभिकथन आणि कारण. नीचे दिए गए कथन और कारण को ध्यान पूर्वक और सही विकल्प का चयन किए. हे सगळ्यात वरचं पहिले वाचा. कारण कधी कधी काय होतं, जर त्यांनी जर तुम्हाला सांगितलं गलत कथन निवडा, तुम्ही जर फक्त एवढंच वाचलं तरी तुमचं उत्तर चुकेल. वर काय दिलेलं आहे, त्यांनी काय सांगितलं, सही विकल्प म्हणजे बरोबरचं कथन तुम्हाला निवडायचंय. बघा, कथन, दर्जी चिड़िया अपना घोंसला बनाने के लिए सूखी पत्तियों को इकट्ठा करती है और उन्हें मिट्टी तथा थूक की सहायता से आपस में चिपका देती है. बरोबर आहे का, दर्जन चिड़िया असं करते का, हा मिट्टी वापरते का, माती वापरते का, तर अजिबात नाही. हे तर सगळ्यांना माहिती आहे, दर्जन चिड़िया असं काम करत नाही. कारण म्हटलंय, दर्जी चिड़िया अपनी नुकीली चोंच को उपयोग सुई की तरह करती है और दो हरे पत्ते को, काय म्हटले, हरे पत्ते, वाळलेले नाही, दो हरे पत्तों को आपस में सिलकर उसे बीच सुंदर घोंसला बनाती है. हे बरोबर आहे, कारण हे दर्जन चिड़िया बरोबर बरोबर आहे, पण हे बरोबर नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. आर काय चांगला आहे, आर चांगला आहे. माझं तुमचं उत्तर काय असेल, ज्या ठिकाणी ये गलत आहे, म्हणजे बघा, हेच तुमचं काय उत्तर आहे. ऑप्शन 4 ये गलत है लेकिन आर सही है, कारण आर बरोबर आहे, दर्जन चिडिया बरोबर दर्जन चिडिया म्हणतात. कळालं, टेलर बर्ड त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. कळालं, आणि हे कथन चुकीचं आहे. कळालं, ऑप्शन 4 ज्यांनी दिले चौथं ते बरोबर आहे. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 10 बघा, प्रश्न 10 काळजीपूर्वक समजून घ्या. मधुमक्खी, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार, काळजीपूर्वक समजून घ्या टॉपिक. मधुमक्खी, मधुमक्खी पालन में चीनी की चाशनी का उपयोग क्यों किया जाता है. चाचणी म्हणजे काय, ज्या पद्धतीने तुम्ही बर्फाचा गोळा खाल्ला असेल बघा, बर्फाचा गोळा बनवणे, त्या कलर मिक्स करण्याआधी काय केलं जातं, ती साखर उकळवली जाते. काय केली जाते, उकळवली जाते, आणि तिथे एक पाण्याचा घोल तयार केला जातो. घोल तयार करणे तिला चाचणी म्हणतात, किया जाता है. आता का उपयोग केला जातो चिनीचा म्हणजे साखरेचा, पहिलं म्हटलंय इससे शहद का रंग और स्वाद अच्छा होता है म्हणून करतात का, तर अजिबात नाही. ये मधुमक्खियों को मुख्य प्राकृतिक भोजन आहे, प्राकृतिक आहे, प्राकृतिक भोजन त्यासाठी तयार करतात का, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, जब फूलों का रस कम हो जाता है तब मधुमक्खियों को भूखा ना रखने के लिए किया जाता है. म्हणजे मधुमक्खी जर फुलंच नसतील तर त्या मरून जातील, मग अशा वेळेस जर तो रस उपलब्ध नसेल तर चिनीचा घोल दिला जातो, जेणेकरून काय होईल, त्या भुक्या राहणार नाही, जीवन जगू शकतील. ऑप्शन सी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. चीनी की चाशनी से मधुमक्खियों की संख्या तेजी से बढ़ती है, तर अजिबात नाही. यासाठी ऑप्शन 3 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं, प्राकृतिक भोजन नाहीये. प्राकृतिक भोजन, आता काय म्हणेल सर, प्राकृतिक नाही ना, प्राकृतिक भोजन काय आहे मधुमक्खींचं, लिची के फुल, जे फुलं असतील. पण मग ज्या वेळेला फुलांची संख्या होऊन जाईल तर ते मरून जातील, मग त्यासाठी काय केलं जातं, चिनी त्यांना दिली जाते, म्हणजे जेणेकरून त्यांची संख्या टिकली पाहिजे. कळालं, ऑप्शन सी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 11 बघा, प्रश्न 11 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 11 काळजीपूर्वक समजून घ्या. मान लीजिए आप राजस्थान के ऐसे शुकन म्हणजे सूखे इलाके में रहते हैं जहाँ पानी की अत्यधिक कमी है, आप अपने खेत में एक ऐसा पेड़ लगाना चाहते हैं. बघा, खेत में ऐसा पेड़ लगाना चाहते हैं जो कम पानी में जीवित रहे, जिसकी लकड़ी में कीड़ा ना लगे और जिसकी छाल से दवा बनाई जा सके.
आप निम्नलिखित में से किस पेड़ का चयन करेगी? आता सगळ्यांना माहिती आहे कोणतं झाड असेल, सगळ्यांना माहिती आहे खेजडीचं झाड असेल. कुठलं असेल? खेजडी. हेच झाड लावावं लागेल का नाही? कमी पाणी पण पाहिजे, त्याच्या सालीपासून दवाई पण निर्माण झाली पाहिजे आणि त्याला कीड पण लागलं नाही पाहिजे. कुठलं असेल? हेच झाड तुम्हाला निवडावं लागेल. कळलं? बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर याबद्दल पण तुम्हाला प्रश्न विचारला जातो. स्लॉथ. माहित आहे ना स्लॉथ? याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. स्लॉथ. स्लॉथ के बारे में सही कथन चुनिए. कुठलं कथन सांगितलंय? सही कथन. वाचा बरं. बघा सही कथन काय सांगितलं स्लॉथ बद्दल तुम्हाला सही कथन विचारलेलं ये पहिलं म्हटलं ये भालू जैसा दिखता है लेकिन भालू नहीं है बरोबर है ये दिन के लगभग 17 घंटे पेड़ को उल्टे लटक कर सोता है ये पण बरोबर है ये जिस पेड़ पर रहता है उसी की पत्ते खाता है हे पण बरोबर आहे म्हणजे उपयुक्त सभी ऑप्शन डी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे कळालं त्याच्यानंतर हा प्रश्न विचारला जातो कालेबिलिया जे लोक समुदाय असतो त्याच्यावर पण प्रश्न तुम्हाला विचारला एकदम प्रश्न सोपा आहे कालेबेलिया समुदाय के लोग सांपों को आकर्षित करने के लिए और नचाने के लिए किस प्रकार का वाद्य यंत्र बजाते कुठलं वाद्य यंत्र वाजतात पहिलं म्हटलं हार्मोनियम तबला नाही गिटार अजिबात नाही सितारा शे नाही ते काय आप माणसं आहेत का काय बीन खंजरी ढोल और तुंबा याचा वापर केला जातो ऑप्शन डी ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे कळालं सर बाकीच्यावर माणसं नसतात माहित आहे ना आता बघा असे प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या आता असे प्रश्न आले का त्याच्यामधून निगेटिव्ह पहिले काढायचं बघा निगेटिव्ह पहिले काढायचं निगेटिव्ह काढलं का तुमचं उत्तर आलं वाचा प्रश्न बघा प्रश्न तुम्ही वाचला असेल हा आता मस्त स्पीड वाढवा नाहीतर मग प्रश्न 14 पौधे के विभिन्न भागों जड़ तना पत्ती को समझाने के लिए कौन सी शिक्षण सामग्री कूट कूट म्हणजे आपण काय म्हणतो ती जोडी असेल किंवा त्यांची संख्या के अनुसार सबसे सटीक आहे सटीक म्हणजे योग्य सटीक म्हणजे योग्य कळालं आता पहिलं कुठले आता विद्यार्थ्यांना जड असेल तना असेल पत्ती असेल हे समजवण्यासाठी योग्य काय आहे हे त्यांनी विचारले उखड़ी हुई सूखी घास या खतपरवार का वास्तविक पौधा म्हणजे काय एखादा घास असेल ते आपण काय होतो घास म्हणजे कुठलं एखादं गवत असेल ते तुम्ही वर्गात घेऊन आले म्हणजे त्याच्याने काय समजू शकतात त्याचे जे जड आहे जड समजू शकतात तणे म्हणजे मुळ्या समजू शकतात आणि पत्ती आपण समजू शकतात हे पण चांगलं बी ऑप्शन म्हटलंय विज्ञान प्रयोगशाळा का एक जटिल मानव कंकाल अरे तो माणसाचा कंकाळ कशाला चालेल त्यांना काही मानव शिकवायचंय का त्यांना काय शिकवायचंय शिक्षकाला का जे वन झाड आहे त्या झाडाचे जड आणि पत्त्या म्हणजे मानवी कंकाल तर हा चालणार नाही चालेल का तो तिथे घेऊन सापळा दाखवा हे बघा रे याच्याने काय समजतील याला कुठे मुळे आहेत नाही चालणार म्हणजे हे ऑप्शन तर बी कुठे बघा आता दुसरं ऑप्शन कुठे ते पहिले बाहेर काढा बघा याच्यामध्ये पण दुसरं ऑप्शन आलं ते बाहेर आलं याच्यामध्ये पण हे बाहेर आलं इथे पण बाहेर आलं बघा आता मी काहीच केलं नाही कळालं म्हणजे उत्तरापर्यंत कशा पद्धतीने बी तिसरा ऑप्शन म्हटले बच्चों द्वारा बनाई गई पत्तियों को हा स्केअर बुक्स म्हणजे ते विद्यार्थ्यांनी एखाद्या साठवलेले असतील बघा एखाद्या वहीमध्ये लटकवले ते पण चांगले का सर मी हे झाड होतं जास्वंदचं आहे आंब्याचं आहे त्याचे पानं एकमेका म्हणजे वहीमध्ये लावलेले आहेत किंवा याच्या एकखट्टा केलेले हे पण चालेल उपयोगी आहे आणि पाठ्यपुस्तक में दिए गए रंगीन रेखाचित्र म्हणजे पानांचे जे चित्र आहे ते पण चालेल पण हे उपयोगाचं नाही प्रयोगशाळामधील मानवाचं चित्र हे तर अजिबात चालणार नाही म्हणजे 1, 3 आणि 4 ज्याच्यामध्ये दिलं असेल ते तुमचं उत्तर असेल ऑप्शन ए ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे कळालं आता काय अवघड आहे मी तुम्हाला एक सांगतो ज्या विद्यार्थ्यांचं सीडीपी मी काय म्हणतो ज्या विद्यार्थ्यांचं सीडीपी स्ट्रॉंग आहे ना आता खूप विद्यार्थी काय म्हणतात का सर मग आम्ही काय करतो एनसीआरटी वाचतो माझं सीडीपी चांगलं नाही मी म्हणतो ज्या विद्यार्थ्याचं सीडीपी चांगलं नाही ना त्याचे 10 ते 12 मार्क शॉर्ट होणारच आहेत कमीच पडणार आहेत त्याला सीडीपी वाला 10 ते 15 मार्क प्रत्येक विषयामध्ये म्हणजे वाढवा येतात सीडीपी जर कमी असेल ना तर प्रत्येक विषयामधून 2-2, 3-3 मार्क कमी होतात हे पहिले लक्षात ठेवा नाहीतर मग तुम्ही म्हणणार सर सीडीपी का करतात बघा झूम खेती काय म्हटलंय झूम खेती बघा
झूम खेती के संदर्भ में निम्नलिखित में से कथनों पर विचार कीजिए और गलत कथनों कथनों के संयोजन वाले विकल्प का चयन कीजिए. बघा आता काय निवडायचंय तुम्हाला? गलत कथन निवडायचे. काय निवडायचे? गलत कथन निवडायचे आहेत. प्रश्न समजून घ्या. काय म्हटलंय इथे बघा, गलत कथनों का संयोजन वाले विकल्प चुनिए. मी तुम्हाला तेव्हाच म्हणत होतो का वरचं काळजीपूर्वक वाचा, नाहीतर आपण जर हे वाचलं नाही इथेच करून घेऊ. गलत कथन निवडायचं. पहिलं कथन बघू बघा. झूम खेती में फसल कटने के बाद जमीन को कई सालों तक खाली छोड़ दिया जाता है. बरोबर आहे. झूम खेतीमध्ये जे एकदा पीक काढल्यानंतर काही म्हणजे ते पडीत सोडून दिली जाते जेणेकरून नंतरून त्याच्यावर शेती केली जाते. आता हे एक चांगलं आहे. आता एवढं तर तुम्हाला कळतं का ज्या ऑप्शन मध्ये एक असेल ते तुमचं उत्तर नसणार कारण तुम्हाला गलत निवडायचं. बघा इथे पण एक आलेलं आहे, गलत आहे. इथे पण एक आलेलं आहे, म्हणजे हे दोघं तर येणार नाही कारण एक चांगला ऑप्शन आहे. दूसरा ऑप्शन काय म्हटले? खेत में उगने वाले बांस और खतपतवार को जड़ों को उखाड़ कर गड्ढों में दबा दिया जाता है. आता तुम्ही जर वाचलं असेल झूम खेती तर तिथे गड्ढे में दबा कर नाहीये, तिथे काय सांगितलंय? जला दिया जाता है. काय सांगितलंय? जला दिया जाता है. काय सांगितलंय? जला दिया जाता है, जला दिया जाता है, जला दिया जाता है. वाचलंय ना तुम्ही? म्हणजे हे पण चुकीचं आहे. इथे काय म्हटलं? खड्ड्यामध्ये त्यांना टाकून देतात. नाही. त्याच्यानंतर हे ऑप्शन काय म्हणतं बघा तिसरं. इस खेती में मुख्य फसल के रूप में केवल गहू की खेती होती. नाही. वेगवेगळ्या पद्धतीचे जे पिकं असतात ती घेतली जातात, फक्तच गहू नाही. म्हणजे हे पण तुमचं चुकीचं आहे. कळालं? आणि बीज बोने के लिए जमीन को ट्रैक्टर से बहुत गहराई से जोता जाता है. तुम्ही जर एनसीईआरटी वाचली असेल ना, त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे का ट्रॅक्टर से नाही तर एकदम नॉर्मल पद्धतीने ते हाताने काय करतात? जोतताय म्हणजे आपण म्हणतो नांगरटी करणे. पण ते ट्रॅक्टरचा वापर नाही, हात असे जुताई करते असं तुम्ही वाचलं असेल. म्हणजे हे पण काय दिले चुकीचं आहे. पण पहिलं आपण बघा म्हणजे हे पण चुकीचं आहे. 2, 3 आणि 4 ज्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे बघा, ऑप्शन 3 मध्ये दिले बघा. 2, 3 आणि 4 हे काय तुमचं उत्तर आहे? काय हे तुमचं उत्तर आहे? ऑप्शन 3 ज्यांनी दिले ते तुमचं उत्तर आहे. कारण बघा इथे तुम्ही काळजीपूर्वक जर ते वाचलं तर इथे जलाया जाता है असं त्याचा उल्लेख केलेला असेल, पण इथे काय खड्डों में दबाया जाता है असं नाहीये. कळालं? म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न होता आणि तुम्हाला गलत कथनों का संयोजन विकल्प चुनिए असं सांगितलेलं होतं. कळालं? त्याच्यानंतर मधुबनी पेंटिंग याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारला जातो. बघा याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारला जातो. प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 16. मधुबनी पेंटिंग के संबंध में कौन सी बात गलत है? कौन सी बात मधुबनी जी चित्रकला म्हणजे कला आहे, चित्रकला म्हणण्यापेक्षा कला आहे, त्या संबंधी कुठलं? बघा, ये पेंटिंग बिहार के मधुबनी नाम के जिले में बनाई जाती है. बरोबर आहे. इसे बनाने में नील हल्दी फूलों के रंग का इस्तेमाल किया जाता है. हे पण चांगलं आहे. इनमें इंसानों जानवरों और पेड़ों के चित्र बनाए जाते हैं. हे पण त्याच्या बरोबर बरोबर दिले. हा आणि त्याच्यानंतर डी ऑप्शन काय म्हणतं बघा, ये बहुत पुरानी पेंटिंग है. ये मान्य है आम्हाला पुराने है. जो दीवारों पर नहीं सिर्फ कागज पर बनाई जाते. नाही ना बाबा, दीवारों पर सुद्धा म्हणजे घरांच्या भिंतींवर बनवली जाते, फक्त कागदावर नाही. ऑप्शन डी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. तुम्हाला गलत कथन सांगितलं होतं. काय होतं? गलत कथन निवडायचं होतं. ऑप्शन डी हे गलत कथन आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 17 बघा. प्रश्न 17 पोर्टफोलिओ विचारला जाईल. मी तुम्हाला बोललेच होतो का पोर्टफोलिओ सगळ्याच विषयांसाठी आहे. तो गणित असेल, ईव्हीएस असेल, सगळे विषय जे असतील तिथे तुमचं मॅथ असेल, सायन्स असेल, सगळे विषयामध्ये. प्रश्न 17 निम्नलिखित में से ईवीएस में पोर्टफोलियो शामिल किया जाना चाहिए. आता का शामिल केला पाहिजे? नाही सर उद्योग नाही फक्त शामिल करून द्या. का केला पाहिजे? छात्रों द्वारा बनाई गई बेहतरीन पेंटिंग और कलाकार आहे. बरोबर आहे. छात्रांनी काय चांगलं कला केली, पेंटिंग केली. तर या संदर्भी इकट्ठा करणे वगैरे त्यासाठी केला पाहिजे. चांगलं आहे. क्षेत्र भ्रमण और प्रोजेक्ट कार्य म्हणजे विद्यार्थी कुठे फिरायला गेला, त्याने काय निरीक्षण केलं, काय गोष्टी त्याने नमूद केल्या, का फक्त फिरून आला. कमजोर पक्ष तुम्ही माहित आहेत ना, कमजोर पक्ष चांगले पक्ष पण घेतले जातात. चांगले. छात्र का स्वयं मूल्यांकन पत्रक. बरोबर आहे. छात्राचं स्वयं मूल्यांकन म्हणजे विद्यार्थ्याने कशा पद्धतीने कार्य केलं ते सुद्धा त्याला बघता येईल. म्हणजे उपरोक्त सभीसाठी चालेल. म्हणजे ऑप्शन डी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कारण हे सर्वांसाठी चालणार आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 18 बघा. प्रश्न 18 काळजीपूर्वक समजून घ्या.
काय अवघड आहे? प्रश्न काय अवघड आहेत? मग एनसीईआरटी वाचली नसेल तर अवघड आहे हा. नाहीतर मग सर आम्ही एनसीईआरटी पण वाचली नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना मॉडर्न क्वेश्चन पेपर घ्यायचे असेल, मॉडर्न क्वेश्चन पेपर फक्त तुम्हाला अ, 119 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. किती? 119 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. ऍप डाउनलोड करा, तिथे तुम्ही घेऊ शकता. प्रश्न 18, नीचे दिए गए कथनों पर विवरण से ध्यान से पढ़िए और ये किस प्रकार का घर है. बघा अशा पद्धतीने म्हणजे विवरण दिलेले, विवरण म्हणजे त्याचं एक सारांश दिलेला आहे आणि त्या पद्धतीचं ते घर विचारलंय, अशा पद्धतीचं विचारलं. मैं ऐसे गांव से आया हूं. मैं नाही प्रश्न म्हणतो. मैं ऐसे गांव से आया हूं जहां बहुत बारिश होती है, इसलिए हमारे घर जमीन से लगभग 10 या 12 मीटर म्हणजे 3 किंवा 3.5 कधी कधी 4 पण देऊ शकतात मीटर ऊंचे बने होते हैं. मजबूत बांस के खंभों पर बनाया जाता है और ये घर अंदर से भी लकड़ी से बने होते हैं. ये मुख्य रूप से भारत के किन राज्यों में पाया जाता है. ज्यांनी वाचलं असेल ते काय म्हणतील? लद्दाख म्हणतील का? अजिबात नाही. राजस्थान म्हणतील का? तर अजिबात नाही. ते म्हणतात आसाम म्हणतील. काय म्हणतील? आसाम म्हणतील. विषय संपला. कळालं? मग आता अशाच पद्धतीने आता बघा, आता जर तुम्हाला इथे राजस्थान इथे जर समजा आता इथे काय म्हटलं राजस्थानचा प्रश्न, मैं ऐसे इलाके में आया हूं जहां घर कटीलियों झाड़ियों से बनते हैं और घर घुमावदार होते हैं और घर की छतें कटीली झाड़ी से बनी होती है. कुठलंय? राजस्थान. प्रश्न फिरवला. हेच घेतलं, फक्त याच्यामध्ये बदल करून देतील. म्हणजे अशा पद्धतीने बी ऑप्शन ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर पश्मिना. पश्मिना काय आहे? बकरी. आणि मग ते बकरीपासून ती शाल बनली. नाहीतर सर मग पश्मिना शाल आहे. शालीला नाव बकरीपासून पडलं. कळालं? प्रश्न 19 बघा. पश्मीना बकरी के बारे में नीचे नीचे 4 कथन दिए गए हैं. किती? 4 कथन दिए गए हैं. इनमें से गलत कथन असत्य वाक्य की पहचान कीजिए. बघा, गलत कथन काय निवडायचंय? गलत कथन निवडायचंय. आता गलत कथन कोणतं आहे? पहिलं म्हटलंय पश्मीना बकरी मुख्य रूप से लद्दाख के अत्यधिक ऊंचे और ठंडे चांगथंग क्षेत्रों में पाई जाते. बरोबर आहे. 5,000 किती? उंचाई किती आहे त्यांची? 5,000 पर्यंत असते. म्हणजे अशा जे उंच ठिकाणावर त्या राहतात. एवढं तुम्ही बघितलंय? बरोबर. इस बकरी से मिलने वाला पश्मीना धागा इंसान के बालों से भी कई गुना अधिक होता है. बरोबर आहे ना? 6 गुना. म्हणजे एकदम बारीक धागा असतो. मानवाचा एक बाल तर त्यांचे 6. म्हणजे एवढ्या पद्धतीने हे पण बरोबर दिलेले. आपल्याला गलत निवडायचं आहे. चांगथंगी बकरियों के शरीर से ऊन निकालने म्हणजे ऊन नाही, ऊन म्हणजे ते केस. नाहीतर सर ऊन कसे काढत असतील ते. ऊन निकालने के लिए गर्मियों में आधुनिक मशीनों का उपयोग करने से काटा जाता है. आता तुम्ही जर बघितलं असेल, एनसीईआरटी काळजीपूर्वक वाचली असेल, तर तिथे म्हटलेले आहे का जी बकरी आहे, जेव्हा उन्हाळ्याचे दिवस होतात, त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते काय करतात? ते केस आपोआप आपण काय म्हणतो गाळून टाकतात. ते बाल असतात जे अनावश्यक असतात. पण त्यासाठी मशीन वापरलं जातं का आधुनिक? त्या काय मेंढ्या आहेत का? कारण का? मशीन चालणार नाही ना. कारण ते केस एकदम बारीक असतात, तर ते मशीन तिथे काम करणार नाही. म्हणून ते इथे हे तुम्हाला चुकीचं दिलेलं आहे का आधुनिक मशीनचा उपयोग करके काटा जाता, तर अजिबात नाही. आधुनिक मशीनचा उपयोग केला जात नाही. त्या ठिकाणी त्या बकऱ्या काय असतात? एकदा म्हणजे थंडीच्या याच्यामध्ये केस भरपूर असतात. उन्हाळा लागल्यावर ते केस काय करतात? पडतात त्यांचे. बरोबर आहे का नाही? आणि ते पडल्यानंतर तिथले जे रहिवाशी आहेत लोक, रहिवाशी म्हणजे ते बकरी पाळन, ते काय करतात? ते जमा करतात, त्याच्यापासून पश्मिना शाल बनवतात. कळालं? म्हणजे हे चुकीचं दिलेलं. काय दिलं? चुकीचं. एक पश्मीना शॉल बनाने के लिए आमतौर पर 4 से 6 बकरियों की ऊन का उपयोग होता है. इसे हाथ से बुनाई जाता है. कळालं? म्हणजे 4 ते 5 बकऱ्यांचं ऊन लागतं. ऊन लागतं म्हणजे ते केस असतात. बाल, सोप्या भाषेत काय म्हणतो? बाल. हिंदीमध्ये बाल. कळालं? म्हणजे सी ऑप्शन ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? हे तुमचं उत्तर आहे. बघा किती बारीक एनसीईआरटी वाचावी लागते. आता आला उल्लू. माहित आहे ना? उल्लूवर पण प्रश्न विचारला जातो. प्रश्न उल्लूवर विचारला जातो. काळजीपूर्वक समजून घ्या. आणि आता मी तुम्हाला एवढं सांगतो, खूप विद्यार्थी काय करतायत? का जाऊ द्या काय घ्यायची? अरे जर एक जरी डिटेल तुमची चुकली, माहितीये का? एक डिटेल जरी तुमची चुकली म्हणजे एक उत्तर तुमचं चुकतं आणि एक मार्क कमी झाला तर तुम्ही नापास पण होणार आणि वाढला तर पास पण होतात. हे सगळ्यांना माहिती आहे. उल्लू की आंखों में क्या विशेषता होती है? अन्य पक्षियों से अलग बनाते. बघा उल्लू आंखों की क्या विशेषता होती है जो
अन्य पक्षियों से अलग बनाते. काय विशेषता आहे त्याच्या डोळ्यांची उल्लूची? पहिलं म्हटलंय उसकी आंखें इंसान की तरह सामने होती. ही विशेषता आहे. बरोबर आहे. माहिती है ना? उसकी आंखों में बहुत छोटी धुंधली होती है. नाही रे बाबा मोठी असतात. वो अपने आंखों के पुतलियों को आसानी से घुमा सकता है. नाही बाबा त्याला फिरवायची गरज नाही. कारण 270 डिग्री पर्यंत ते मान फिरवतं. कोण? उल्लू. तुम्ही फिरवणार का? फिरवून बघा बरं. कोण कोण फिरवतं? जास्त पण नका फिरवू, जाईल मोडून. कळालं? म्हणजे हे बरोबर आहे का ते हे पण नाही. आणि वो केवल दिन के उजाले में देख पाता है. नाही रे बाबा ते रात्री बघतं. तुम्हाला जसं दिसतं तसं. कळालं? म्हणजे हे ऑप्शन ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कारण मनुष्याचे सामने असतात बघा. आता तुम्ही पाहूनच घ्या उल्लू. बघितला का उल्लू? एक वेळा चित्र बघून घ्या. कळाला? हा आहे उल्लू. आता उल्लू बाबत मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. काळजीपूर्वक समजून घ्या. दिसलं चित्र? ऍप डाउनलोड करा. PS सिसो अकॅडमी ही ऍप डाउनलोड करून घ्या. तुम्हाला सर्व काही तिथे उपलब्ध आहे. आजच्या दिवस खूप छान ऑफर आहे. परत ही ऑफर भेटणार नाही आणि 15 दिवसामध्ये 500 रुपयामध्ये काय भेटणार आहे तुम्हाला? बरोबर आहे का नाही? आपण 500 रुपये कुठे गेलं खर्चायला तर निघून जातात. पण या 500 रुपयामध्ये तुम्हाला जेवढे टॉपिक तुम्हाला 15 दिवसात बघता येतील तेवढे बघून घ्या. विषय संपला. बघा आता उल्लू संदर्भात जर तुम्हाला उल्लू की सभा को संसद कहा जाता है. बघा हा इथे प्रश्न तुम्हाला इथे येऊ शकतो हा. उल्लू की सभा को क्या कहा जाता है? संसद. काय म्हटलं जाईल? संसद. हा आपल्या बी उल्लू की सभा को संसदच आहे. काही कामाचे नाही. संसद कहा जाता है. हा? उल्लू चूहों को खाता है म्हणजे उंदीर. बघा अजून हा एक पॉइंट उल्लू प्रकृति का एक शानदार शिकारी और रात का सच्चा प्रहरी है. रात का सच्चा प्रहरी आहे. कोण आहे? उल्लू आहे. कळालं? इथे बघा इथून प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. गर्दन घुमाना उल्लू अपनी गर्दन को काफी पीछे तक म्हणजे 270 डिग्री तक घुमा सकता है. इथे प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. सामने आंखें पक्षियों में उल्लू की आंखें इंसानों की तरह सिर के बिल्कुल सामने होती है. इथे एक प्रश्न विचारला जाईल. इथून एक निशाचर जीव आहे म्हणजे रात्रीचा. निशाचर म्हणजे काय? रात्री. ये रात में जागने वाला पंछी है जिसमें रात की चीजें केवल सफेद और काली दिखाई पडते. म्हणजे त्याला रात्रीचे ज्या वस्तू दिसतात तर ते कोणत्या रंगाच्या दिसतात? काली और सफेद किंवा सफेद और काले असं तुम्हाला फिरवलं जाईल. आणि जे बाकीचे जे पक्षी असतात ते दिवसा काही रंगीन बघू शकतात असं तुम्हाला सांगितलं जाईल. पण हा उल्लू आहे तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाईल तर रात में जगने वाले जानवर सभी चीज कैसी दिखती है तर काली और सफेद दिखती. इथून एक प्रश्न विचारला जाईल आणि त्याच्यानंतर तीक्ष्ण श्रवण म्हणजे बघा इसके कान बहुत संवेदनशील होते हैं. रात के अंधेरे में भी शिकार की धीमी आवाज सुन लेते हैं. म्हणजे शिकार करण्यासाठी त्यांना जर सगळ्याच गोष्टी काळ्या आणि सफेद दिसतात मग वस्तू जर दिसत नाही मग शिकार काय करतो? त्याचे जे कान एकदम असे तीव्र असतात म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही वाघ बघितला होता वाघाचे मुछे त्याच पद्धतीने काय असतात ते एवढे संवेदनशील असतात तर ज्या पद्धतीने एखाद्या शिकाराची हालचाल होत असेल तर तिथे जाऊन ते बरोबर झडप मारणार. बघा अशा पद्धतीचा आजचे हा तुम्हाला मॉडर्न क्वेश्चन पेपर दिलेला होता. सर्वांनी ऍप डाउनलोड करून घ्या. सर्व काही तुम्हाला ऍप मध्ये मॉडर्न क्वेश्चन पेपर पासून अशा नोट्स सर्व काही उपलब्ध आहेत. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अभ्यास कंटिन्यू सुरू करा. आज ऑफर आहे त्या ऑफरचा सर्वांनी फायदा घेऊन ठेवा. ज्यांना मॉडर्न क्वेश्चन पेपर पाहिजे 119 मध्ये उपलब्ध आहेत ते पण तुम्ही घेऊन टाका. चालेल अशाच पद्धतीने अभ्यास कंटिन्यू ठेवा.